नमस्कार, मी पंकज राजे पासपेंडे। आजचा व्हिडिओ मी खरं तर आज मुख्यातले जेवढे मंत्री राज्य सरकारमधले असतील किंवा केंद्र सरकारमधले असतील, जेवढे लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांसाठी मी बनवतो। हे सगळे दळभद्री हरामखोर हे लोक हे तर काय 4 व्हीलर मध्ये फिरतात, त्यांच्या आलिशान गाड्या असतात, मर्सिडीज, BMW सारख्या, रेंज रोवर सारख्या, फॉर्च्युनर सारख्या गाड्यांमध्ये फिरणार, पण रस्त्यांवरचे जे खड्डे असतात यांना जाणवत नाही। कसे जाणवणार ना? आलिशान गाड्यांमधून फिरणार रस्त्यावरचे खड्डे जाणवणार नाही, स्वाभाविक आहे, हे आम्ही समजू शकतो। पण अरे हरामखोरांनो, जरा कधी गाडी सोडून कधी 2 व्हीलर वरती कधी रस्त्यांवरती फिरून बघा एकदा। लोकांना काय त्रास होतोय ना हे तुम्हाला समजेल। नुसतं लोकांनी निवडून दिलंय म्हणून पद भुषवायची, माच करायचा, पैसे खायचे, हे काम जरा बंद करा। ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले ना, ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलंय ना, त्या लोकांना काय त्रास होतोय ना याच्याकडे जरा लक्ष द्या। हरामखोरांनो, लाजा वाटू द्या, लाजा। साधी कल्याणची गोष्ट घ्या, संध्याकाळी घराच्या बाहेर पडल्यानंतर, रस्त्यावरती गेल्यानंतर, आग लागल्यावरती जसा धूर सुटतो ना सगळीकडे, तशी धूळ सुटलेली असते, धूळ माती। इतकी भयानक परिस्थिती असते, बाहेर निघावंसं वाटत नाही। याला जबाबदार कोण? तुम्ही लोकप्रतिनिधी। मग असं वाटतं खरंच आज महाराज जर असायला पाहिजे होते। महाराज जर असते ना, या सगळ्या हरामखोरांचा टकमक टोकावरून कडेलोट केला असता। पैसे खाणार, किती खाणार? तुम्हाला रस्ते बनवता येत नाहीत, म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा शासकीय अधिकारी असतील, इतका संताप येतो, इतक्या शिव्या येतात ना तोंडातनं। काल मी संध्याकाळी बाहेर पडलो होतो, असं तर रोज पडतो, रोज धूळ मातीचा सामना करावा लागतो, पण आज म्हटलं काहीतरी बनवूया याच्यावरती व्हिडिओ, बोलावं काहीतरी, राग व्यक्त करावा तर कुठे करावा? हे सगळे हरामखोर, यांना काय घेणं देणं नाही लोकांशी। मुख्यमंत्री त्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावरती गेले होते। मग मुख्यमंत्री जेव्हा तिकडे गेले तेव्हा त्यांना लक्षात आलं की रस्त्याची अवस्था फार खराब आहे। मग मुख्यमंत्री साहेबांनी काय अधिकाऱ्यांना आदेश दिले, कोणाला सस्पेंड करायला सांगितलं, पटापट रस्त्याची दुरुस्ती करा म्हणून सांगितलं। मग तिकडे गेल्यानंतर तुम्हाला समजलं, मुख्यमंत्री जर एखाद्या रस्त्यावर झाले तर तो रस्ता सुधारणार, इतर वेळेला काय? सामान्य जनतेकडे कोण लक्ष देणार? सामान्य जनतेला काय त्रास होतोय ह्याचा विचार कोण करणार? फक्त मंत्र्यांना सोयी सुविधा पाहिजे, मंत्री येणार म्हणून रस्ता बनवला जातो। अहो, जरा कधी वेश बदलून ना राज्यभर फिरा। तुम्ही किती नाकारते आहात, तुम्ही किती नालायक आहात ना, तुमच्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळेल। तुम्ही सगळे लोक नुसतं मुख्यमंत्र्यांना बोलत नाही, सगळे मंत्री, सगळे आमदार, सगळे खासदार पदांवरती बसलो म्हणून यांना माज आलाय, माज। लोकांची देणे घेणं नाही। नितीन गडकरी त्या दिवशी बोलत होते, आम्ही एवढे महामार्ग केले, एवढे लाखो करोडो रुपये निधी मी पाहे केला, एवढे रस्ते बनवायला घेत आहे, त्या रस्त्यांवरती खड्डे पडतात, ते आधी सुधारा, नंतर मोठ्या रस्त्यांचा विचार करा। नितीन गडकरींचं काम चांगलं आहे, त्याबद्दल वाद नाही, पण माझा हात जोडून नम्र विनंती आहे नितीन गडकरींना की जरा राज्यामधल्या, देशामधले जे ग्रामीण भाग असतील किंवा शहरी भाग असतील, अंतर्गत रस्ते जरा बघा, त्याच्यावरती लक्ष द्या। नुसतेच हायवे तुम्ही बनवताय सगळीकडे, चांगली गोष्ट आहे, अंतर्गत रस्त्यांवरती कोण लक्ष देणार? धूळ माती उडते, आजारी पडतात लोक। 5-5 मिनिटाच्या रस्त्यावरती जाण्यासाठी अर्धा 1-1 तास लागतोय का? खड्ड्यांमुळे ट्रॅफिक होते। त्या ट्रॅफिक मध्ये एखादी अँब्युलन्स अडकली तो पेशंट जागेवरती जातो, कोण लक्ष देणार या गोष्टींकडे? मग तुम्हाला त्या पदावरती कशासाठी बसवले? फक्त गाड्यांमधून फिरण्यासाठी आणि दौरे करण्यासाठी? मग काय करता तुम्ही? दौरे करून काय उपटता तुम्ही लोक?